नमस्कार. आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी ऐकून मन चक्रावून जाईल. एका अशा संताची कहाणी जी आपल्याला एका मोठ्या कोड्यात टाकते. ऐकायलाच किती विचित्र वाटतंय नाही का? पण आजची कहाणी ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाते आणि त्यातून आपल्याला कर्माच्या नियमाबद्दल काहीतरी खूप अनपेक्षित शिकायला मिळतं. चला तर मग पाहूया हे रहस्य कसं उलगडतं. तर आपली कहाणी सुरू होते एका अशा व्यक्तीपासून ज्यांचं आयुष्य म्हणजे दोन टोकांचं एक अजब मिश्रण होतं. अत्यंत पवित्र आणि तितकंच दुर्दैवी. ही आहेत लोसकतेस. आता बौद्ध धर्मात अर्हत होणं म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. ही सर्वोच्च अवस्था आहे. म्हणजे अशी व्यक्ती जी पूर्णपणे ज्ञानी झाली आहे, जिला निर्वाण प्राप्त झाला आहे. पण त्यांच्या या आध्यात्मिक उंचीमागे एक खूप गडद सावली होती. त्यांच्या दुर्दैवाची कल्पना करून बघा. ते इतके अभागी होते की त्यांना कधीच पोटभर अन्न मिळालं नाही. कोणी त्यांच्या भिक्षापात्रात भाताचा एकच डाव टाकला ना की ते पात्र पूर्ण भरलेलं दिसायचं. मग कोण देणार अजून अन्न? इतकंच नाही तर जे त्यांना जेवण द्यायचा प्रयत्न करायचे त्यांच्या ताटातून अन्न गायब व्हायचं. हे दुर्दैव इतकं जबरदस्त होतं की एकदा बुद्धांचे प्रमुख शिष्य सारीपुत्त त्यांना घेऊन भिक्षेसाठी गेले, तर त्या दिवशी त्यांनाही काही मिळालं नाही. आणि कमाल म्हणजे हे दुर्दैव त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत होतं. सारीपुत्त यांनी विचार केला की निदान शेवटच्या दिवशी तरी त्यांना पोटभर जेवण मिळावं म्हणून खास जेवण पाठवलं. पण काय झालं? ते जेवण आणणारे दूत वाटेतच विसरून गेले की हे कोणासाठी आहे आणि त्यांनीच ते खाऊन टाकलं. साहजिकच आहे, त्यांच्यासोबत राहणाऱ्या इतर भिक्षूंना हाच प्रश्न पडला की एकीकडे ज्ञानाचं सर्वोच्च शिखर आणि दुसरीकडे नशिबाची ही अशी अवस्था, हे कसं शक्य आहे? आणि हाच प्रश्न आपल्याला या कथेच्या मूळ कारणाकडे घेऊन जातो. या सगळ्या कोड्याचं उत्तर त्यांच्या या जन्मात नव्हतंच. ते दडलेलं होतं खूप खूप मागे, त्यांच्या एका मागच्या जन्मात. जेव्हा भिक्षूंनी हाच प्रश्न बुद्धांना विचारला तेव्हा बुद्धांनी खुलासा केला की लोसक तिस्य यांच्या या सगळ्या त्रासाचं कारण होतं त्यांच्याच एका पूर्वीच्या जन्मात मत्सराच्या भरात केलेली फक्त एक चूक. गोष्ट आहे कसब बुद्धांच्या काळातील. तेव्हा ते एक अतिशय शिस्तप्रिय आणि आदरणीय भिक्षू होते. एका श्रीमंत व्यक्तीचा त्यांना आश्रय होता. पण मग काय झालं, एक दिवस एक पाहुणे अर्हत त्यांच्या गावात आले आणि त्या आश्रयदात्याच्या आदराचे पात्र ठरले. हे पाहून या भिक्षूच्या मनात असूया, मत्सर निर्माण झाला. आणि त्या एका मत्सराच्या क्षणात त्याने काय केलं बघा. त्यांनी आश्रयदात्याला खोटं सांगितलं की ते पाहुणे संत जास्त खाऊन आळसावले आहेत. मग आश्रयदात्याने त्या पाहुण्या संतासाठी पाठवलेलं जेवण स्वतः घेतलं आणि मग ते कुणाला मिळू नये म्हणून एका जाळालेल्या शेतात खड्डा खणून पुरून टाकलं. बघा, फक्त एक कृत्य, पण ते त्यांच्या भविष्यातल्या अगणित दुःखाचं कारण ठरलं. त्या एका चुकीची किंमत त्यांना कशी आणि किती भयंकर चुकवावी लागली हे ऐकल्यावर कर्माच्या नियमाची विशालता खऱ्या अर्थाने आपल्या लक्षात येते. फक्त एका क्षणाचा मत्सर आणि त्याचे परिणाम जरा ऐका. युगे युगे नरकात यातना भोगल्या. त्यानंतर भुकेल्या राक्षसाचे 500 जन्म, मग भुकेल्या कुत्र्याचे 500 जन्म, आणि या हजारो वर्षांच्या प्रत्येक जन्मात त्यांना कधीही पोटभर अन्न मिळालं नाही. आणि या सगळ्याच्या शेवटी त्यांचा जन्म झाला मित्तविंदक म्हणून. आता मितविंदकचं आयुष्य म्हणजे तर दुर्दैवाचा कहर होता. त्याच्या जन्मानंतर त्याचं कुटुंब रस्त्यावर आलं. तो जिथे जाईल तिथे विनाश व्हायचा. आग लागणं, राजाचा कोप होणं, काहीही. शेवटी त्याला शापित म्हणून जहाजावरून समुद्रात फेकून देण्यात आलं. तिथून वाचल्यावरही त्याच्या यातना काही संपल्या नाहीत. तर मुद्दा हा आहे की हे सगळं दुःख, नरकातल्या यातनांपासून ते मिथविंदकच्या आयुष्यातल्या प्रत्येक संकटापर्यंत, या सगळ्याचं मूळ कारण काय होतं? तर एका ज्ञानी व्यक्तीला अन्नापासून वंचित ठेवण्याचं ते कृत्य. मग तो मूळ प्रश्न तसाच राहतो की इतकं दुःख भोगणारी व्यक्ती ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर पोचली तरी कशी? हाच तो विरोधाभास आहे ज्याचं उत्तर आता आपल्याला मिळणार आहे. त्यांच्या आयुष्यात एकाच वेळी या दोन पूर्णपणे विरुद्ध गोष्टी कशा घडत होत्या? याचं उत्तर आहे कर्माच्या दोन समांतर चालणाऱ्या प्रवाहांमध्ये. असं समजा की जणू काही दोन वेगवेगळी खाती होती.
एका खात्यात त्यांच्या त्या वाईट कृत्याचं फळ जमा होत होतं, जे त्यांना या जगात उपासमार आणि दुर्दैवाच्या रूपात भोगावं लागत होतं. पण त्याचवेळी त्यांच्या दुसऱ्या खात्यात एक भिक्षू म्हणून जगलेल्या शिस्तबद्ध आयुष्याचं पुण्य जमा होत होतं आणि त्याचं फळ त्यांना आध्यात्मिक पातळीवर मिळत होतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या वाईट कर्माचा परिणाम त्यांच्या शरीरावर आणि बाहेरील परिस्थितीवर होत होता, तर त्यांच्या चांगल्या कर्माचा परिणाम त्यांच्या मनावर, त्यांच्या आत्म्यावर होत होता. आणि म्हणूनच ते एकाच वेळी शापित आणि ज्ञानी असू शकले. ही कथा आपल्याला फक्त एका व्यक्तीबद्दल सांगत नाही, तर ती एका मोठ्या वैश्विक नियमाचं उदाहरण देते. कर्म म्हणजे काय? तर ती कुठली दैवी शिक्षा नाहीये. तो एक नैसर्गिक नियम आहे. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम असतो तसा. आपण हेतू पुरस्सर जे काही करतो, मग ते चांगलं असो किंवा वाईट, त्याचा परिणाम निश्चित असतो. आणि शेवटी बुद्धांनी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा सार एका वाक्यात सांगितलंय. लोसक तिस्तयांना जे काही मिळालं, मग ते दुःख असो किंवा ज्ञान, ते त्यांच्या स्वतःच्याच कर्मांचं फळ होतं. त्यासाठी दुसरी कोणतीही शक्ती जबाबदार नव्हती. ही कथा आपल्याला एका खूप मोठ्या विचारावर सोडून जाते. जर एका क्षुल्लक वाटणाऱ्या कृतीचे परिणाम इतके दूरगामी आणि इतके दीर्घकाळ टिकणारे असू शकतात, तर आज आपण आपल्या विचारांनी, शब्दांनी आणि कृतींनी आपल्या भविष्यासाठी काय निर्माण करत आहोत, यावर नक्की विचार करायला हवा.